मोठी बांधकामं करून कायद्याचा भंग केला असेल ते पहिलं हँडल करा आणि शेवटची स्टेप येईल किंवा लोकल लोक आहेत त्यांचा रोजगाराचा प्रश्न पूर्णपणे म्हणून जे करत असतात त्याला शेवटचं त्याला पण लोकल माणसाने कोणातरी आपलं एक कोणाचं आहे कोण आहे ग्रामस्थ हे कोणाचं आहे माने म्हणून आहे कोण आहे किती कानवडे गाव आहे कानवडगावची खाते असं इलिगल एवढं मोठं हॉटेल बांधायचं परमिशन ग्रामस्थ आहे म्हणून एवढं नाही करता येणार मला तुम्ही बा चहा विक्री अमुक तमुक छोटे मोठे केलं ठीक आहे एवढं मोठं तुम्ही करायला गेलं हां गावचं असेल तर एवढं प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही इलिगल नाही करत करू शकत ना इन्व्हेस्टर्स आहे त्याच्यामध्ये नाही मानेचं असलं तरी इन्व्हेस्टर्स फार मोठी आणि याच्यावर कारवाई करून टाकायची एक डिमॉलिश झालं ना एवढं मोठं झालं की बरोबर सर्व आजच्या आज नोटीस द्यायची स्टॉपवर गावातलं असेल तरी मग ते बाहेरची इन्व्हेस्टमेंट घेऊन असं सगळं कधी तोडायला लावणार गावातला माणूस हे नाही करू शकत नाही एवढं मोठं म्हणाले तसं कायदे म्हणून बरं नोटीस करा आणि काढून नका नाही डेमॉलिश करायचं असेल म्हणून हे थोडी तुम्ही चहा मटण बिटन ते छोटं मोठं एक 1000 फूट 200 फूट 500 फूट बनवलं ठीक आहे प्रोफेशनल तुम्ही रिसॉर्ट टाईप करायला गेलं तर काय कायद्याचं काय राहिलं हां माझ्या घरामध्ये 4 पदवीधर पोर आहेत मग ते पदवीधर असल्यामुळे हे नाही करता बरं का परिस्थिती अशी आहे मी इथली जमीनची विकली वरची मग परमिशन घ्या ना तुम्ही मागा ना परमिशन साहेब मिळत मग करा मग तुम्ही असंच होणार मग परमिशन त्या झोनमध्ये असल्यामुळं 1000 मीटरच्या उंची असल्यामुळं परमिशन गेलं गावाला सगळं वाट टाकून जाते वर्ल्ड हेरिटेज आहे तुम्ही जरा समजून घ्या जरा नाही आम्हाला स्थानिक म्हणून तरी थोडंसं आम्हाला स्थानिक म्हणून तुम्ही 5 स्टार बांधाल तर नाही होणार 5 स्टार कसलं हे 5 स्टार पत्र्याचं शेड आहे जरी असं मी सांगतोय उदाहरण असं नाही होणार एवढं कमर्शियल एक्सप्लोरेशन आता काही जास्त करू नाही काय त्याला नोटीस जाणार त्याला काय करू नका 100% नोटीस जाणार याला तोडायला लावणार वाढवायचं नाही एक लक्षात घ्या ग्रामीण म्हणजे पोट भरण्यासाठी छोटं 200-500 फुटाचं हॉटेल केलं आहे तिथं जाताना हे करतं ते चालेल पण हे तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने करायला जाल तर माफी नाही एक मग तो कायदा ट्विट होऊन कायदेशीर प्रमाणे तुम्ही काय असेल तुम्ही नाही चालणार म्हणाले तसं नाही चालणार असे आता एक प्रकारचं वाटलं काय चालू वगैरे काय हरकत नाही स्थानिक लोक आहेत कायद्यात परमिशन नाही पण सोबत तुम्ही काय त्याचा बंगला आहे रेसिडेन्शियल बंगला आहे ना अच्छा ठीक आहे हे नाही म्हणजे कमर्शियल नाही नाही ते सांग खरंच सांगणार ना काही फोटो करून काय त्याला विचारलं स्थानिक आहेत का कोण आहे त्याचं मॅनेजर कोण असेल तर बोलवलं हे बाकीचे लोक कोणी आत येऊ नका फक्त अधिकारी हो
बंदसारखं वाटतं कोण नाही. मी 5 वाहनाची कार हे रामाचं राहायला पण हे रिसॉर्ट आहे ना हे. वाणिज्य मंडळ या सगळ्या केसेस आहेत जैसे ते लिगल डिपार्टमेंटला रेफर करा मुंबईला सुद्धा. हां मी तिथे लॉ अँड ज्युडिशियल सुद्धा बोलतो. त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. स्टे दिला जाऊ दे, कोणी मग आपला कोणी लक्ष देत म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अलग लक्षात तुमचा काय फॉलोअप आहे ते आपल्या जिल्हा प्रशासनाचं पण जबाबदारी आहे. कोणाची जबाबदारी आहे? हा दादा मीटिंगमध्ये याचे काय स्टेटस आहे? म्हणजे नोटीस दिल्यावर ते कोर्टात जातात, स्टे घेतात, पुढे काय उठवण्याच्या दृष्टीने तुम्ही काय केलं? ही प्रोसिजर झाली ना. मग हे महाराष्ट्राचं वैभव म्हटलं तरी काय हरकत नाही. कास पठार पूर्ण जगभरामध्ये वर्ल्ड हेरिटेज म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणून हे याचं जतन झालं पाहिजे. हा ठेवा आहे महाराष्ट्राचा. आणि हे होत असताना अशा प्रकारची प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या 25 वर्षात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. काही गोष्टी अशाही लक्षात आल्या की स्थानिक काही लोक आहेत, त्यांची रोजीरोटीचे जे पर्यटक येत आहेत त्यांना जी काही फॅसिलिटी, बेसिक फॅसिलिटी लागते, न्याहारी वगैरे, याच्यासाठीची काही गोष्टी असतील तर ठीक आहे. परंतु त्याच्याही पुढे कायद्यात तेही मंजूर नाही. परंतु त्याच्याही पुढे जाऊन काही मुंबई पुण्यातील मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्सने येऊन मोठमोठी बांधकामं इथे केली आहेत बेकायदेशीर. तर ते खूप घातक आहेत. आणि आता मी येताना संपूर्ण पाहिलं, बऱ्याच ठिकाणी RCCची नवीन कामं चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी प्लॉटिंग झालेलं आहे, बाजूला फेन्सिंग वायर वगैरे लावलेले आहेत. म्हणजे कदाचित अशी भीती आहे की वेळीच याच्यावर जर लक्ष दिलं नाही तर हायवेच्या आजूबाजूला असणारी 1.5 किलोमीटरमधली जी काही परमिट रूम, दारू हे सगळं बंद झालं आहे, ते कदाचित त्याचं रान इकडे फोपावू शकते. निसर्गरम्य परिसर आहे, दोन्ही बाजूला व्हॅलीमध्ये धरणं आहेत आणि त्यामुळे अतिशय चुकीचं असं काम इकडे झालं आहे. गेलं मला खंत वाटते की गेल्या 10-20 वर्षामध्ये याच्यावर खरं म्हटलं तर लक्ष द्यायला पाहिजे होतं. परंतु हरकत नाही. निदान आता प्रशासनाला मी पूर्णपणे सूचना दिलेली आहेत. वर्ल्ड हेरिटेज असल्यामुळे जर काही अतिशय ग्रॉस व्हायोलेशन मोठी असणारी जी काही बांधकामं आहेत त्याच्या संदर्भातल्या माहिती त्या संबंधित विभागांना सुद्धा द्या. म्हणजे राज्य शासन त्याचप्रमाणे केंद्र शासन जे आहे, जेव्हा वर्ल्ड हेरिटेज आपण डिक्लेअर करतो त्यावेळेस त्याचं संवर्धन करणं हे राज्य शासनाची, त्याचबरोबर काही कायदे केंद्र सरकारचे असू दे. तर या कायद्याअंतर्गत जी काय अशी मोठी कमर्शियल एक्सप्लॉयटेशन झालेली आहे, वाणिज्यिक प्रकारची जी बांधकामं वगैरे होऊन त्याच्यातून व्यवसाय करण्याचा जो उद्योग झाला आहे, तर त्या संदर्भामध्ये वेळीच लक्ष नाही घातलं तर हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त होईल असं चित्र आहे. आणि म्हणून मी आज जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, संबंधित तहसीलदार असतील, RDC असतील, या सर्वच लोकांबरोबर, सर्व अधिकाऱ्यांबरोबर ही पाहणी केली आणि काही सूचना त्यांना अशा केल्या की जी बांधकामं आत्ता सध्या सुरू आहेत ती ताबडतोब स्टॉप झाली पाहिजे. ती पुढे वाढलीच नाही पाहिजे. सगळ्यांना स्टॉप वर्क नोटिसा किंवा ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणे अशा प्रकारचं कायदेशीर भाग तपासून त्याच्यामध्ये करा. दुसरा जो प्रकार आहे की कमर्शियल एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणात ज्यांनी केले, वाणिज्यिक प्रकारचे मोठे प्रकार ज्यांनी केलेत, हॉटेल्स वगैरे, तर त्यांना नोटिसावर देऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांच्यावर कारवाई त्वरित करा. तिसरा शेवटचा जो भाग आहे की आपल्या अर्थार्जनासाठी, पोटा पाण्यासाठी इथला बरेच स्थानिक जो गावकरी होता तो मुंबई पुण्यामध्ये नोकऱ्या करत होता वगैरे. इथे काय तशी शेतीचं मोठं उत्पन्न नाही. मुंबई पुण्यातले नोकऱ्या गेल्यामुळे मला आज जी काही मला माहिती मिळाली, तरुण मुलं आहेत, इंजिनियर झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. आणि अशी काही जी मंडळी आहेत ती इथे येऊन छोटा मोठा हा व्यवसाय करतात, तो चरितार्थ चालवण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी. कायद्यात त्यालासुद्धा मंजुरी जरी नसेल तरी त्या बाबतीत काही ना काहीतरी पर्याय काय निघू शकेल. कारण येणारे पर्यटक असतील तर त्यांना निदान चहापाणी तर मिळालं पाहिजे, ही बेसिक गरज आहे. आणि म्हणून मग ते कायद्यांतर्गत त्याला सूचना काय का राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासन यांच्याशी काही चर्चा करून त्याच्यात जर काही तसा प्रोव्हिजन या लोकांसाठी करता आली किंवा काय प्रोव्हिजन त्याच्यामध्ये, काय प्रावधान त्याच्यामध्ये, याचा अभ्यास करून त्यांना जे निव्वळ पोटा पाण्यासाठी ज्या लोकांचं आहे तर त्या लोकांचा विचार थोडासा करणं स्थानिक हा प्रशासनाची माझी गरज ती मला ती वाटते. आणि म्हणून त्या बाबतीत विचार केला जर, पण हा लॉंग प्रोसेस आहे, मोठी प्रक्रिया आहे. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं आहे की काही वेळा नोटिसा दिल्या आहेत, 2015ला दिल्या आहेत, 2008ला दिल्या आहेत. नोटिसा द्यायचं आणि त्याने कोर्टात जायचं, कोर्टात जैसे ते करायचं, स्टेटस घ्यायचं आणि जी परमिशन मिळत नाही ती इलिगलरित्या परमिशन मिळाली. असंच झालं, कोर्टाने स्टे दिला. व कोर्टाचा स्टे दिल्यानंतर हे बांधकाम पाडण्यासाठी जी प्रशासनाकडून आवश्यक कारवाई पुढे व्हायला पाहिजे होती ती दुर्दैवाने झालेली नाही. आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना हे दिलेलं आहे की
ज्या जैसे ते आहेत स्टेटस कोर्टाने जो दिलेला आहे तिथे सरकारची बाजू मांडून इको सेन्सिटिव्ह वर्ल्ड हेरिटेज संपूर्ण हा भाग आहे या बाबतीतली बाजू मांडून जर कोर्टापुढे जर व्यवस्थित मांडलं गेलं तर कोर्ट स्वतःच हे कडक आहेत का की इलिगल बांधकामं किंवा अशा प्रकारच्या आला ते हे देणार नाहीत आणि म्हणून कायदेशीररित्या अशा प्रकारचे स्टे उठवणे स्टे घ्यायला गेलेला कोण शेतकरी नाही आहे कोण सर्वसामान्य स्टे घ्यायला गेलेले सगळे धनदांडगेच आहे त्यामुळे त्यांचे स्टे उठवणे त्यांच्यावर कारवाई करणे आता हे दिसतंय मला एवढं मोठं कमर्शियल पाठीमागे सगळं रूम्स वगैरे केलेले आहेत तर हे अशा प्रकारचे कारवाई मी तसं त्यांना म्हटलंय किंवा तुम्ही नोटीस तुम्ही काढून टाका म्हणून नोटीस द्या कायदेशीर तुम्हाला कुठच्याही परमिशन इथे परमिशन मिळू शकत नाही आणि मग केलेलं बांधकाम हे पूर्णपणे इलिगल आहे दाखवतात MTDCचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं निवासी न्याहारी शाखा तर निवासी न्याहारी शाखामध्ये झोपडी बिपडी ठीक आहे तुम्ही RCC करून एअर कंडिशन लावलेले आहेत असं जर व्हायोलेशन असेल तर काढून टाका हे सगळं अशा प्रकारच्या नोटिसा द्यायला लावणार नाही तर 15-20 दिवसामध्ये शासन तुमच्या कॉस्टवर याच्यावर कारवाई करेल डिमॉलिश करेल निदान या कासपठारावरचं पुढचं संपूर्ण बांधकाम आणि इलिगल काम थोपवायचं असेल कमर्शियल एक्सप्लॉयटेशन थांबवायचं असेल तर आपल्याला एखादी तरी कारवाई करावी लागेल आणि कायद्यात बसवून कायद्याचा संपूर्ण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अभ्यास करून मी तर प्रशासनाला सांगितलं आहे जे तुमच्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या त्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन स्टेट गव्हर्नमेंटला मागवा स्टेट गव्हर्नमेंटला जर काय वाटलं तर ते केंद्र सरकारकडून मागवतील पण वेळीच हे थांबवलं पाहिजे नाहीतर कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज नामशेष होण्याची भीती आहे काही ठिकाणी आता सर्व रस्त्याने मी पाहिलं प्लॉटिंग झालेलं आहे तारा मारलेली मुंबई पुण्यातून एखादा माणूस आला दोन्ही बाजूला धरणं दिसत आहेत हिरवगार आहे एवढ्या उंचावर आहे तो भाळतो त्याला माहीत नाही कायद्याचा भाग आणि तो 3 लाख रुपये 10 लाख रुपये गुंठ्याने जमीन घेतो घर बांधण्यासाठी त्याला माहीतच नसते की ते आपण फसलो जातो आणि म्हणून इथे फसले जाऊ नयेत येणारे बाहेरचे लोकसुद्धा कारण ते काही घामाचा पैसा कमावणारे काही लोक आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्यात संपूर्ण 22 किलोमीटरमध्ये मध्ये 2-2 किलोमीटरवर मोठे बोर्ड लावा हे संपूर्ण क्षेत्र वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे इथे कुठच्याही प्रकारचं बांधकाम अलाउड नाही रेसिडेंटसुद्धा करता येणार नाही अशा प्रकारचे बोर्ड लावले तर जे लोक फसत आहेत ते फसणार नाही दलाल लोक जे बोलत आहेत की 3 लाख 5 लाख 10 लाख रुपये गुंठ्याने जागा 2 गुंठे मिळाली 2000 स्क्वेअर फीट आपला बंगला तयार झाला ही जी माणसाची एक स्वप्न आहे त्या स्वप्नात जाऊन फसतायत कुठेतरी ते फसणार नाहीत आणि म्हणून संपूर्ण एरियामध्ये संपूर्ण रोडच्या आजूबाजूने अशा प्रकारचे मोठे शासकीय बोर्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बोर्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या हुकुमानुसार वगैरे असं टाकून असे बोर्ड लावले जातील जेणेकरून कमर्शियल एक्सप्लॉयटेशन होणार नाही लोक फसणार नाही कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात कधी होईल कारण काय 2006 आता ड्यू प्रोसेस ऑफला लक्षात घ्या ज्याला कायदेशीर बाबींची तरतूद हे करून एक लक्षात मी तुम्हाला आश्वासन देतो की आता नोटीस देऊन मग त्याच्यामध्ये काही अधिकारी तत्कालीन अधिकारी याच्यात समावेश असतील हे असं काय होत नाही अधिकारी जिल्हाधिकारी नसतील त्यांना काय पण तहसीलदार तलाठी फेलाटी या लोकांना सगळं माहीत असतं त्यामुळे इथून पुढे फक्त नोटीस देऊन गप्प राहणार नाही याच्यावर निदान 1-2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या की पुढचं बांधकाम तरी थांबेल अशा प्रकारच्या काही गोष्टी काही ठिकाणी मला दिसलं की कॉमन शेतकरी स्वतःचे पैसे लावून छोट्या मोठ्या पण त्यांनी निदान करताना मी पाहिलं की ते गावाचं गाव पण राहील असं तरी ठेवलं आहे हे RCC टाईप मी आता एका ठिकाणी मी पाहिलं की काही तरुण पोरांनी केलेलं आहे पण अगदी खेड्यातलं घर असतं तसं घर बनवलं आहे काय केलं कायद्यात जरी ते मंजूर नसेल पण ते त्याचा पोटापाण्याची अशा ठिकाणी काही रियायत काय करता येईल कायदेशीर बाबी तपासून बघून याच्यावर हे केलं जाईल पण कमर्शियल एक्सप्लॉयटेशन असेल त्याच्यावर कठोर कारवाई केल्या जातील आणि इथून पुढचा तरी जो इलिगल बांधकामांचा प्रकार आहे तो पूर्णपणे स्टॉप केला जाईल अशी मी आपल्याला एक गंभीर बाब आज आपल्या दौऱ्यामध्ये निदर्शनास आली आता कास तलाव जो आहे याचा जो पाणी पुरवठा आहे हा आपल्या सातारा शहराला होतो आणि जे कमर्शियल एक्सप्लॉयटेशन झालेले रिसॉर्ट्स वगैरे आहेत यातनं जे नाही म्हणून मी आपली गोष्ट माझ्या लक्षात आली की एवढ्या उंचावर 1000 मीटरच्या वर हे पाणी कुठून येते तेव्हा मला माहीत पडलं की सातारा शहराला जनतेला पाणी पुरवठा करणारी जी लाईन आहे त्या लाईनलाच त्यांनी टॅपिंग करून घेतलेले होल पाडून त्याच्यात घेतले निश्चितपणे मी त्यांना विचारलं सीओना तर ते म्हणे की 11 कनेक्शन की 18 कनेक्शन खेडेगावातल्या लोकांना कारण उंचावर आहेत त्यांना पाणी दिलंच पाहिजे त्यांचा हक्कच आहे त्याच्याबद्दल वादच ते प्रकल्पातच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त काही कमर्शियल लोकांनी जर असे इलिगल कनेक्शन घेतले असतील तर त्याचा सर्वे मुख्याधिकाऱ्यांना मी सांगितलं तो सर्वे करा इमिडिएट लाईन कट करा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा पाणीच मिळालं नाही इलेक्ट्रिसिटी कशी मिळू शकते इथे त्यामुळे महावितरणचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांना देखील इलिगल असताना तुम्ही लाईट कशी देता इथे पाणी इलिगलच मिळालं पण लाईट तर इलिगल नाही ना लाईट इलेक्ट्रिसिटी AC चालले त्याचा अर्थ कसं काय दिले विदाऊट येण्याची परमिशन इलेक्ट्रिसिटी दिलेली म्हणून याच्यावर निश्चितपणे कारवाई करून ह्या कनेक्शन्स कट करायला लावणार पाण्याचे कनेक्शन कट करायला लावणार आपोआप बाकीचं होईल आणि जिथे कुठे
ग्रॉस व्हायलेशन दिसते तिथे 2-3 मोठ्या बांधकामावर कडक कारवाया कायद्यानुसार केल्या जातील, जेणेकरून पुढचं एक्सप्लॉयटेशन होणार आहे आणि याच्यात कुठच्याही प्रकारचा कुणाच्याही दबावाला भीक घातली जाणार नाही. इलिगली बांधकामाची वीट काढली जाणार. वीट नाही सगळंच पाडलं जाईल.